आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून मंगळसूत्र लुटणाऱ्या चोरट्याकडून 14 गुन्हे उघड। विडणी परिसरातील शेतकऱ्यांच्या 8 मोटारींच्या चोरीचा छडा, 4,80,000चा मुद्देमाल जप्त। महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून तिच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने लुटणाऱ्या आरोपीकडून फलटण ग्रामीण पोलिसांनी विडणी परिसरातील शेतकऱ्याच्या मोटार चोरीसह तब्बल 14 गुन्हे उघडकीस आणले आहेत। या कारवाईत पोलिसांनी आरोपीकडून सुमारे 4,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत 13 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास विडणी तालुका फलटण येथील 24 फाटा परिसरात एका महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून तिच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने काढून नेण्यात आले होते। या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी अथर्व उर्फ चिन्मय छगन सुतार वय 20 राहणार विडणी तालुका फलटण जिल्हा सातारा याला ताब्यात घेतले। पोलिसांनी चौकशी केल्यानंतर आरोपीने विडणी परिसरात विविध ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली। तपासादरम्यान शेतकऱ्यांच्या 8 मोटार चोरीचे गुन्हे उघडकीस आले। याशिवाय जबरी चोरी व इतर चोरीचे मिळून एकूण 14 गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले। गेल्या 10 दिवसात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने ही कारवाई केली। यामध्ये 7 डीपी चोरीचे गुन्हे, 1 जबरी चोरीचा प्रयत्न, 1 जबरी चोरी तसेच चोरीचे इतर गुन्हे उघडकीस आले आहेत। संबंधित महिलेचे मंगळसूत्र तसेच चोरीस गेलेल्या मोटारी संबंधित शेतकऱ्यांना परत मिळाल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे। ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे यांच्या सूचनानुसार करण्यात आली। फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत सुबनावळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दीपक पवार, पोलीस हवालदार नितीन चतुरे, अमोल जगदाळे, श्रीनाथ कदम, सचिन वावरे, विक्रम बनकर तसेच पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत दडस यांनी कारवाईत सहभाग घेतला। पोलिसांच्या या कारवाईमुळे विडणी परिसरातील चोरीच्या घटनांचा छडा लागला असून चोरीस गेलेल्या वस्तू व मोटारी परत मिळाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।